त्यातून घ्या माहिती. आज आपलं नियमित लसीकरण चालू आहे. याच्यामध्ये आपण 0 ते 5 वर्षाचे बालकं, 10 वर्षाचे बालकं आणि 16 वर्षाचे बालकं याचं लसीकरण करतो. असंच आता आपल्याला आता आणखी एक लस आपल्या लसीकरणामध्ये इन्क्लूड होणार आहे. आता 8 मार्च पासून म्हणजे 8 मार्च 2026 पासून आपल्या राज्यामध्ये SPV लसीचं उद्घाटन होणार आहे. म्हणजे SPV लसीचा कॅम्प सुरू होणार आहे. तर हा कॅम्प पुढे 3 महिने चालणार आहे. त्या 3 महिन्यामध्ये आपण आपल्या गावातील म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ज्या मुलींचे 14 वर्षे वय पूर्ण झालेले आहे आणि 15 वर्षे पूर्ण व्हायचे आहे, तर या वयोगटातील मुलींना आपण सर्वांना एक SPV लस देणार आहे. SPV म्हणजे काय? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही लस आहे. ही लस कशावर काम करते? तर बहुतांशी महिलांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. ऐकलं ना सरांनी? गर्भाशय काढून टाकायला लागलं आहे ना, तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. त्या कॅन्सरपासून बचाव करण्याकरता ही आपल्या भारत सरकारने SPV लस आपल्या देशामध्ये आता आणलेली आहे. ही लस ऑलरेडी काही देशांमध्ये चालू आहे. त्या देशांमध्ये मुलींना 14 वर्षाच्या मुलींना 14 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षे पूर्ण व्हायचे अशा मुलींना ही लस ऑलरेडी दिली जात आहे. ती लस आपल्याकडे आता येत आहे आणि ही लस प्रायव्हेटला सुद्धा भेटते, परंतु प्रायव्हेटला याची किंमत जास्त आहे. तर आपल्या गव्हर्नमेंटमध्ये आता आपण ही लस आणत आहे. तर 8 मार्च पासून या लसीचं उद्घाटन होणार आहे आणि हे लसीकरण आपलं इथं नाही होणार. हे लसीकरण आपलं PSC ला होणार आहे. तर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणी 14 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि 15 वर्ष पूर्ण व्हायचं असेल तर त्या मुलींना लसीकरणाला घेऊन जायचं आहे. तर आपल्या सिस्टर आहेत, त्या सिस्टर सांगतील त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचं नियोजन करणार आहे आपण, कारण कोणत्या मुलींना कधी न्यायचं आहे PSC ला त्याचं एक नियोजन राहणार PSC स्तरावर. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल त्या तारखेला तुमच्या मुलींना तिथे घेऊन जायचं आहे. आता या गावात लोकसंख्या किती आहे? 1100 लोकसंख्या आहे या गावामध्ये. म्हणजे राईत गावामध्ये 1100 लोकसंख्या आहे. म्हणजे आपल्याकडे किती टार्गेट आहे त्यावर म्हणजे 14 ते 15चं 10 ते 11 मुली या गावामध्ये आहेत. त्या 10 ते 11 मुलीचं लसीकरण आपलं PSC पिंजरला होईल. ठीक आहे. तर सिस्टर सांगतील त्याविषयी घेऊन जायचं. थँक्यू.